जवळून ज्यांना बघण्यात आलं असे आमचे मामू इथं उपस्थित असलेले उभारता एक नवीन चेहरा सतीश गायकवाड या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्मान्य अशोक डोळस ठुबे साहेब सर्व स्टेजवरचे मान्यवर मला प्रस्तावित करण्याकरता उभं केलं डॉक्टर साहेब नंदवांना जे म्हणतील ते करावं लागत अध्यक्ष असून प्रस्तावित करायला उभं राहिलो मी सर्व मतदारांना एक विनंती करतो दादा गंमत अशी झालेली आहे की वर्षानुवर्ष आम्हाला एक सवय इकडच्या भागामध्ये कायम उमेदवार पंचायत असायचा आम्हाला कायम मतदान मागत असताना पंजाला मतदान मागायची सवय पण पंजाला मतदान मागत असताना आज पहिल्या वेळेस तुमच्यामुळं असा टाइम आला की आम्हाला मशालीला मतदान करावं लागतंय. अशोक शिंदे नेहमी काम करतात याची ओळख आहे. बीजेपीचे जेव्हा दोन आता फाईट फक्त दोन लोकांची आहे आपला विचार पाहिजे का बीजेपी आणि काँग्रेस याच्याशिवाय तिसरा माणूस कोणी निवडून येणार नाही. जे कोणी प्रचार करतात त्या लोकांकडून पैसे घेऊन सनी प्रचारला लागलेली मशीन आहे. मी ते पक्षाचे नाव न घेताना इतकं सांगणार का आपण आपला मत हक्काच्या माणसाला द्या काम करणाऱ्या माणसाला द्या आणि ज्या माणूस नेहमी आपल्यासाठी रात दिवस काम करतो त्याच्यासाठी आपण आपलं मतदान करा. मत आपला विकू नका. आज आपल्या परिसरामध्ये हा विषय आज आपल्या मतदारामध्ये आपल्या विभागामध्ये फक्त पैशाची बोली चालू आहे का पंचायत समितीचा माणूस 2000 रुपये देणार आणि जिल्हा परिषदचा माणूस 2000 रुपये देणार. श्री शाहू महाराज माता जिजाऊ संत सेवालाल महाराज संत रोहिदास महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे माता भीमाई माता रमाई या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आज महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ या कोलरगाव सर्कलमध्ये या ठिकाणी आलेलो आहे. वंचित बहुजन आघाडीचा मी जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड. आपण बघितलं असेल मागच्या 8 दिवसा पहिलं जे महाराष्ट्रामध्ये ते रण पेटलं होतं वंचित बहुजन आघाडीचं जे भाजपच्या आमदाराने त्या ठिकाणी 8 ते 9 कोटी रुपये वाटून 2-3 हजार बोगस मतदान करून सुद्धा त्याला आम्ही धुबी प्रचार केलं होतं. पण सत्तेचा माज या भाजपला आलेला आहे आणि सत्तेचा माझावर भाजपनं आमचं वंचित बहुजन आघाडीचे पॅनल त्या ठिकाणी हरवलं. सांगायचं तात्पर्य हेच की ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला संविधानाच्या माध्यमातून तो अधिकार आपल्याला दिला. दिवस रात्र अभ्यास करून बावडे तुकडे खाऊन पुढचे 4 लेकर देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मताचा अधिकार दिला. तर मताचा अधिकार तुम्हाला याच्यासाठी दिला नाही की आपण 1500 रुपयामध्ये विकलं गेलं पाहिजे. तथा महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेते अंबादासरावजी दानवे प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलास बापू अवताडे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी महापौर रशीद मामू कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती उपाध्यक्ष सुरेंद्र दादा साळुंके तुमचे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक कडूबाबा साळुंके तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद देहाडे शिवसेनेचे नेते सन्माननीय पप्पूलवाड साहेब ज्ञानेश्वर माऊली डांगे अशोक डोळस पप्पू ठुबे मच्छिंद्र पटेल माजी सभापती समाधान निकाळजे मौलाना सद्दाम भाई ताराचंद दारवाल उपस्थित आपल्या व्यासपीठावरील रिठे ते कुठे गेले कोरडे रामेश्वर कोरडे त्यांना वाटतं मी नगर शोकणे मग मी काय स्टेजवर बसू झेरॉक्स आहे ना का पाहिजे आणि ज्यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी एकत्र आलो आपल्या
जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ वैशालीताई शिंदे, त्याचबरोबर गयाबाई ठोंबरे आणि कुंताताई बनसोडे या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ तुम्ही ही सभा ऐकायला आलेले सर्व मान्यवर, उपस्थित गावकरी, पदाधिकारी, वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, विशेषतः महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, खरं तर ही जिल्हा परिषदेची निवडणूक यशवंतराव चव्हाण साहेबांनी 1961-62 या जिल्हा परिषदेच्या संस्थेची निर्मिती केली. शहरी भागामध्ये नगर परिषद होत्या ब्रिटिशाच्या काळापासून, परंतु ग्रामीण भागामध्ये अशी संस्था असावी की ज्यांनी गावाचं काम करावं, त्या कामाला कारभारी असावा आणि त्या कारभाऱ्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये निवडून द्यावं. आणि ती तेव्हापासून ते आजपर्यंत ही त्रिस्तरीय काम करणारी संस्था आपल्या गावामध्ये काम करते. मग ग्रामपंचायत काम करते त्यांच्या जागेवर, त्याची मुख्यालय म्हणून तालुक्याची पंचायत समिती काम करते, या दोन्हीचं मुख्यालय म्हणून जिल्हा परिषद काम करतं. आणि तिथं दर 5 वर्षातून एक प्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायचा असतो. त्या प्रतिनिधीची निवडणूक ही 9 वर्षाने लागली. कायद्यामध्ये तरतूद आहे की दर 5 वर्षाने निवडणूक लागली पाहिजे, पण 9 वर्ष झाले बाबा, ही निवडणूकच लागली नाही. शेवटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं निवडणुका घ्या, आणि मग सरकारने निवडणुका लावल्या. का? त्यांना सगळा कारभार आपल्या स्वतःच्या हातात ठेवा. काँग्रेसचे नेते विलास बापू, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेंद्रदादा साळुंके, इथं उपस्थित आदरणीय कडूबाबा साळुंके, रामनाना साळुंके, नामदेवराव गुरुजी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अशोकजी शिंदे, तालुका प्रमुख शंकररावजी ठोंबरे, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या उमेदवार जिल्हा परिषदेच्या सौ वैशालीताई अशोकराव शिंदे, पंचायत समितीच्या उमेदवार सौभाग्यवती गयाबाई शंकरराव ठोंबरे, सौ कुंताताई सोमीनाथ बनसोडे, उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवांना. खरं तर सभा खूप वेळापासून चालू आहे आणि शिवसेना असेल, काँग्रेस असेल, वंचित असेल, सगळे ते पक्ष एकत्रित लढत असल्यामुळं सगळ्या पक्षाच्या एकेकाने तरी बोललं पाहिजे, म्हणून सभा बऱ्याच वेळानं चालू आहे. खरं तर या वेळेला गावात काही सभा होणं शक्य नसतं 11:30 पावणे 12ला, कारण मी मागच्या आठवड्याभराने जिल्हा परिषदेच्या प्रचाराला जिल्ह्यात फिरलो. सकाळी 8 वाजता 9 वाजता खूप झालं, 10 वाजता सभा संपली, पण आता पावणे 12 झाले तरी ही सभा चालू आहे. खरं तर सगळ्या विषयावर बोलणं झालेलं आहे, मी जास्त बोलणार नाही. परंतु सुरुवातीलाच सुरेंद्रदादांनी उल्लेख केला की पहिल्यांदा अशा पद्धतीनं शिवसेनेला या ठिकाणी निशाणीवर, नाही तर आमचे शिवसैनिक उभा राहतच असतात, कसे पण तिकीट नाही मिळालं तरी उभा राहत असतात या भागात. परंतु पहिल्यांदा निशाणीवर इथं शिवसेनेला लढायला मिळालेलं आहे. पण सुरेंद्रदादाला आठवण करून दिली की 1992ला काकासाहेब साळुंकेंना शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी दिली होती, पण त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं बंडखोरी केली आणि काकासाहेब साळुंके पडले होते. म्हणजे भारतीय जनता पार्टीला ही सवय आहे. आणि त्यावेळेस काकासाहेब साळुंके तर आहे का नाही आहे आता माहीत नाही, सभेत बहुधा नाही गेली सर, नाही तर आले असते तिथं. परंतु पहिल्यांदा 1992ला त्यांना उमेदवारी दिली होती, प्रचारात आहे म्हणून कळालं. आणि त्यावेळेस ती सीट भारतीय जनता पार्टीमुळे पडली होती. कोणी बंडखोरी केली आता त्यांचं नाव सांगत नाही, निवडणुकीचा काळ आहे.
बरोबर आहे का नाही? परंतु बंडखोरी झाली होती. सांगण्याचा मुद्दा हा की शिवसेनेचं एक प्रचंड काम होतं. हे सर्कल असेल, बाजूचं लाडसावंगी सर्कल असेल, पिंपरी असेल, त्या अशोक जिजाई शिवसेनेच्या वतीने निवडून आले होते पंचायत समितीला.